आपण बघत असाल की बॅनर मध्ये आपण जे हेडिंग दिले ते दिलेले भवन नाहीये संदेश आहे। या भवनाच्या माध्यमातून कुठे ना कुठे हे भवन बांधून महाराष्ट्रामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हे बिहारचं सरकार करत आहे आणि इकडचा जो मराठी नागरिक आहे त्याच्यावर हा अन्याय आहे। कारण आपण बघत असाल की सर्वात पहिला म्हणजे बिहार भवन हे बिहारमध्ये बांधा, इकडे बांधायची काय गरज आहे। आज जे गोदी कामगार आहेत, जे जवळजवळ 2,500 गोदी कामगार आहेत, ते घरापासून वंचित आहेत, त्यांच्याकडे घरं नाहीये। तर सगळ्यात पहिला त्यांना घरं द्या, भवनची काही इथे गरज नाहीये। कारण आपण बघत असाल की मुंबईमधील सरकारी रुग्णालय झाले, रस्ते झाले, पोल्युशन झाले, या सगळ्या परिस्थितीपासून मुंबईतील जो मराठी नागरिक आहे तो त्रस्त आहे। त्याच्यामध्ये तुम्ही अजून लोंढे जर आणले तर त्या लोंढ्यांना स्थान कुठे देणार। आज हॉस्पिटलमध्ये बेड नसल्या कारणाने मुंबईमध्ये लोक बाहेर मरतायत, त्यांना ऑपरेशनसाठी आज बिहारी नेते काय बोलतायत की कॅन्सर पेशंटसाठी इथे आम्ही ते भवन बांधतोय। माझं हे म्हणणं आहे की पहिलाच इकडे 3-3, 4-4 महिने महाराष्ट्रातील मुंबईतील स्थानिक नागरिकांना ऑपरेशनसाठी थांबावं लागतं कॅन्सरचं। तर तुम्ही अजून आले तर मग इकडचा स्थानिक नागरिक काय करणार, तो कुठे जाणार। भवन 300 कोटीचं नाही 500 कोटीचा बांधा, पण बिहारला बांधा। पुढच्या काळात जर बिहार भवनाचं कामकाज सुरू झालं तर मनसे स्टाईलने कशा प्रकारचा तुम्ही विरोध करा दर्शवाल। आम्ही मनसे स्टाईलनी आंदोलन करू, आम्ही त्याचा तीव्र निषेध करू। कारण हे भवन हे मराठी माणसाच्या उरावर येत्या काळावर येणार आहे आणि मनसे आणि उभाटा यांची एकच भूमिका आहे। मनसेची भूमिका हेच आहे की मराठी माणसाच्या अंगावर कोणी चाललं पाहिजे नाही।